नमस्कार, अनुप्रिताज किचनमध्ये आपले स्वागत आहे। चला तर आज बनवूया आपण घरच्या घरी ताजे आणि मऊ पनीर। बाजारातील पनीरपेक्षा घरचे बनवलेले पनीर अधिक ताजे आणि आरोग्यासाठी फायदेशीर आणि चवीलाही अप्रतिम लागते। संपूर्ण प्रक्रिया अगदी सोपी आहे। फक्त काही बेसिक घटक वापरून तुम्ही झटपट पनीर तयार करू शकता। या व्हिडिओमध्ये दुधापासून पनीर बनवायची स्टेप बाय स्टेप रेसिपी आपण इथे बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। त्याआधी लाईक आणि शेअर करायला विसरू नका। इथे मी 2 चमचे व्हिनेगर आणि 2 लिटर दूध घेतलेलं आहे। व्हिनेगर मध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया। त्यानंतर दूध आपण चांगल्या प्रकारे उकळून घेऊया। दुधाला छान उकळी आली की आपल्याला गॅस बंद करून त्यामध्ये व्हिनेगर टाकायचं आहे आणि व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं आहे। थोडं व्हिनेगर टाकून आपल्याला ते दुधामध्ये मिक्स करायचं आहे, जेणेकरून आपलं दूध चांगल्या प्रकारे फाटणार। तुम्ही बघू शकता आपलं दूध हे आता हळूहळू प्रोसेस होत आहे आणि चांगल्या प्रकारे फाटत आहे। जेवढं दूध आपलं चांगल्या प्रकारे फाटलं तेवढं पनीर आपलं चांगलं होतं। तुम्ही बघू शकता आता आपलं संपूर्ण दूध हे फाटून झालेलं आहे। तर आपल्याला आता ते चाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचं आहे, म्हणजे एक्स्ट्रा पाणी हे निघून जाईल। तर आता हे एक्स्ट्रा पाणी तुम्ही सूप बनवण्यासाठी किंवा कणिक मळण्यासाठी वापरू शकता। आता हे पनीर आपल्याला चांगले 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून जे आपण व्हिनेगर टाकलेलं आहे त्याचा स्मेल चालला जाईल आणि आपलं पनीर छान होईल। आता हे संपूर्ण छान प्रकारे थंड झालेलं आहे। तर आता ते आपण सुती कापडामध्ये बांधून घेणार आहोत। तर इथे मी सुती कापड ओला करून घेतलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये पनीर टाकलेलं आहे। तर आता हे आपण व्यवस्थित पनीरचं पूर्ण पाणी काढून घेणार आहोत, जेणेकरून पनीर आपला बनायला सोपी जाईल आणि त्यात कुठलाही ओलसरपणा राहणार नाही। तुम्ही बघू शकता या प्रकारे आपला गोळा झालेला आहे। तर आता आपल्याला ते हाताच्या साहाय्याने व्यवस्थित पिळून आणि गाठ बांधून घ्यायची आहे। 2 ते 3 तासात आपलं पनीर चांगलं होऊन जाईल। आता हे पनीर एका ताटामध्ये त्याच्यावर भारी वजन ठेवून 1 ते 2-3 तास आपल्याला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून त्याला कुठलाही धक्का नाही लागणार याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर आता 2 ते 3 तास याला कसलाही धक्का न लावता ठेवून द्या। तुम्ही बघू शकता 3 तासानंतर आपलं पनीर चांगल्या प्रकारे झालेलं आहे। 2 लिटर दुधात आपलं किती छान आणि किती मोठं पनीर आपल्याला तयार झालेलं आहे। बाजारातलं भेसळयुक्त पनीर खाल्ल्यापेक्षा 2-3 तासात आपलं पनीर घरच्या घरीच लवकर बनतं। बघा किती छान पनीर आपलं तयार झालेलं आहे। पनीर चिली बनवा, पनीर तसंच खा, कशीही तुम्ही पनीरची रेसिपी खाऊ शकता। तुम्ही बघा किती मऊदार झालेलं आहे आणि खायलाही अत्यंत चांगलं। कशाला विकत आणताय? नक्की घरीच तयार करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका।